नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करत आहात ना? अभ्यास केलाच पाहिजे. त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, जेथे तुम्हाला सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे. काय काय मिळणार आहे मित्रांनो? तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, त्याचबरोबर टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज सकाळी 9 वाजेला 1998 ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार हे सर्व काही तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता आहे. या ग्रुपला लवकरात लवकर सहभागी व्हा, लवकरात लवकर जॉईन करा. जॉईन कशा प्रकारे तुम्ही मोफत करू शकता हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार. त्या अगोदर बघा आपण आज काय शिकणार आहोत. पुढे वळण्याआधी काल जे तुम्हाला शिकवलं होतं त्यावर एक उदाहरण दिलेलं आहे, तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे. पटापट उत्तर सोडवा, मी हे सोडवतो. ज्यांना जमलं नाही त्यांनी माझ्याकडे बघा, ज्यांना जमत आहे त्यांनी लवकर लवकर उत्तर द्या. काय प्रश्न होता मित्रांनो? 2 ब्रॅकेट दिलेले आहे. तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं का अगोदर एक ब्रॅकेट सोडवायचा, नंतर परत एक ब्रॅकेट सोडवता. बघा काय दिलेलं आहे, 5 गुणिले 5 किती होता? 5 5 25 प्लस इथं वजा चिन्ह आहे. नंतर हा दुसरा ब्रॅकेट, हा झाला पहिला ब्रॅकेट, हे झालं दुसरं. 5 आणि 5 किती मित्रांनो? 10. हे झालं 2 ब्रॅकेट पूर्ण. इथं काय 0 म्हणजे इथं काय येईल मित्रांनो? गुणाकार येईल. बरोबर, इथे गुणाकार 0. आता प्लस इथे अधिक आणि इथे वजा 5. बरोबर, इथपर्यंत तुम्हाला जमलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, काय इथं कसं येईल? आता ह्यांना दोघांना कंसाच्या बाहेर काढायचं आहे. उत्तर पटापट देत आहे विद्यार्थी, बरोबर उत्तर येत आहे तुमचं का? बघा आता. हे झालं, इथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. आता याला कंसाच्या बाहेर काढायचंय. कसं येईल? 25 वजा 10 गुणिले 0 आणि इकडे हे अधिक वजा 5. बरोबर, भरपूरशा विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहेत. उत्तर पण बरोबर आहे का चेक करा लवकर. आता हे काय झालं? 10 गुणिले 0 अगदी बरोबर 0. 25 मधून 5 गेले, किती उरले? 20. बरोबर झालं इथपर्यंत. आता यांचे काय वजा बाकी येईल, कारण इथं मध्ये वजा चिन्ह आहे. मला सांगा मित्रांनो, 20 मधून जर 0 गेले तर किती होणार? 20 होणार. याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? 20. बरोबर, याचं योग्य उत्तर आहे 20. घाई केल्या कारणास्तव तुम्ही चुकलेले आहात. भरपूरशे विद्यार्थी चुकलेले आहे. म्हणूनच तुम्हाला काय सांगितलं होतं, नोट्स घ्या. नोट्स मध्ये असे भरपूरशे उदाहरणं दिलेले आहे. यापेक्षा कठीण उदाहरणं दिलेले आहे. इथं शिकवताना आपण सोपे शिकवतो, कारण तुम्हाला समजलं पाहिजे स्टार्टिंगला की कशा प्रकारचे उदाहरण येऊ शकता वरतीला. हे झालं इथपर्यंत. आता काय करायचं मित्रांनो? आता भागाकार आपण सुरू करणार आहोत. हे जसं तसं, पण त्यामध्ये भागाकार ऍड केल्यानंतर कशा प्रकारे सोडवता येऊ शकता आणि कशा प्रकारचे उदाहरण भागाकारावरती पडतात. पॉइंट टाका मित्रांनो. भागाकाराचे नियम काय टाकायचं? भागाकाराचे नियम. आणि इथं IMP नाव टाकायचं मित्रांनो. काय? IMP. समजलं? त्यानंतर आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचे नियम आहे भागाकाराचे. सगळ्यात खतरनाक असे नियम आहे. काय नियम आहे? पहिली संख्या वजा किंवा बेरीज. आता ते मांडून दाखवतो तुम्हाला. तुम्हाला चिन्ह नाही मांडत, तर तुम्हाला डायरेक्ट आकडे मांडून दाखवतो, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. पहिली संख्या काय मित्रांनो? पहिली संख्या वजा म्हणजेच काय? वजा 5 घ्या. आणि दुसरी संख्या सुद्धा वजा, म्हणजे जसं मित्रांनो भागीला 5. बरोबर, पहिली संख्या वजा दुसरी संख्या वजा. काय होईल मित्रांनो? कमेंट मध्ये पटापट सांगा. तर ते होईल अधिक 1. म्हणजे कसं? 5 भागीला 5 म्हणजे 5 1 5. बरोबर, याचं उत्तर 1 आलेलं आहे. म्हणजेच पहिली संख्या वजा दुसरी संख्या वजा दोघांचा जर भागाकार केला तर त्याचं उत्तर अधिक मध्ये येतं, बेरजेमध्ये. बरोबर. त्यानंतर दुसरं लिहा मित्रांनो, पहिली संख्या बेरीज. बरोबर, आणि दुसरी संख्या सुद्धा बेरीज. बरोबर, पहिली संख्या बेरीज दुसरी संख्या बेरीज. त्यांचं उत्तर काय येईल मित्रांनो? त्यांचं उत्तर सुद्धा बेरजेमध्येच येईल. कसं येईल? बेरजेमध्ये, म्हणजे अधिक 1. 5 भागीला 5 5 1 5. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. हे नियम सगळे लिहिलेले आहे आपण आपल्या नोट्स मध्ये. नंतर लक्षात घ्या, पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या बेरीज. याचं काय होईल? याचं होईल वजा.
कळलं तुम्हाला? म्हणजेच पहिली संख्या वजा म्हणजे 5 भागीला म्हणजे वजा भागीला बेरीज काय होते? वजा होतं. कळलं? वजा 5 भागीला अधिक 5 बरोबर वजा मध्ये उत्तर येईल. कळलं? त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, पहिली संख्या बेरीज त्यानंतर दुसरी संख्या वजा, याचं उत्तर काय मित्रांनो? वजा मध्ये. कळायला तुम्हाला इथपर्यंत? हे तुम्हाला तक्ता नीट समजलेला आहे ना? तुम्हाला आता हे जर समजत नसेल तर दुसरी पद्धत सांगतो, हे कसं मांडता बघा. असं मांडता मित्रांनो, वजा 5 भागीला वजा 5 म्हणजे 5 5 पण हे बेरजेमध्ये येईल. कळालं मित्रांनो? असं सुद्धा मांडणे होते. त्याचबरोबर अधिक 5 म्हणजे अधिक चिन्ह मांडायची गरज नसते, पण तुम्हाला कळालं पाहिजे म्हणून मी शिकवतो मित्रांनो. अधिक 5 आणि अधिक 5 बरोबर काय येईल? बेरजेमध्ये चिन्ह येईल अधिकच. त्यानंतर मित्रांनो वजा 5 आणि भागीला अधिक 5 वजा मध्ये येईल. आणि त्यानंतर मित्रांनो अधिक 5 भागीला वजा 5 हे काय येईल? वजा मध्ये चिन्ह येईल. हे नियम IMP मधूनच लिहायचे आहे तुम्हाला. याच्यावरती डिपेंड पुढे आता सर्व काही मिक्स असे गणित येणार आहे. त्याचबरोबर जर अशा सलग उदाहरणं असतील तर अगोदर भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा, नंतर बेरीज करायची आणि नंतर वजाबाकी करायची. हे तुम्हाला नियम झालेले आहे. आता तुम्हाला बेसिकचे काहीतरी थोडेसे प्रॅक्टिस करू, नंतर आपण ऍडव्हान्स लेवलकडे जाऊ आणि लगेच आपण हे संख्या प्रकरण संपवून टाकू. पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या प्रकरण खूप खतरनाक आहे. हाच तुमचा सर्वात महत्वाचा पाया आहे. तुम्हाला अगोदर सुद्धा शिकवले, बेरीज वजाबाकीचे नियम शिकवले, नंतर गुणाकाराचे नियम शिकवले, आता आपण भागाकाराचे नियम शिकत आहोत. पटापट उत्तर द्यायचे आहे सर्वांनी कमेंटमध्ये. त्याचबरोबर संध्याकाळी लगेच लेक्चर आपलं संपल्यानंतर तुमचं लगेच काय होणार आहे माहिती तुम्हाला सगळ्यांना. 9:20 काय होतं आपलं समजलं तुम्हाला सगळ्यांना? लगेच पटापट उत्तर द्यायचे आहे सर्वांनी. ठीक आहे, चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. याच टॉपिक होती अगोदर बेसिक उदाहरणांची 2-3 उदाहरणांची प्रॅक्टिस करून नंतर ऍडव्हान्स लेवलचं उदाहरण घेऊ मित्रांनो. चला बघा, तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेले आहे प्रश्न आणि उत्तर. पटापट सोडवायचे. ज्यांना नाही जमत आहे, पहिलं गणित आहे, समजून घ्या कशा प्रकारे सोडवायचं. नंतर तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचे गणित तुम्ही स्वतः सोडवणार. ठीक आहे, काय नियम आहे? पहिले भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. कळालं इथपर्यंत? बघा काय उदाहरण आहे मित्रांनो, तुमच्या समोर दिलेलं आहे, तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे. पहिले काय करायचं? भागाकार. म्हणजेच काय करणार आपण? हे यांचा भागाकार करणार. किती होणार? ह्याची मांडणी कशी होती ते बघा आधी. 9/3 बरोबर. मग 3 त्रिक किती होता? 3 3 आणि 3 त्रिक 9 बरोबर. मग याचं उत्तर काय येणार मित्रांनो? 3 बरोबर. 3 त्रिक 9 समजलं. मग हे पहिला भागाकाराचं उत्तर काय येणार मित्रांनो? 3. नंतर काय मित्रांनो? हे पुढचं 10 आणि हे अधिक नंतर हे जसे तसे मांडणी वजा 5 आणि हे 7. कळालं इथपर्यंत? सोपं आहे ना? टेन्शन घेऊ नका, लगेच सोडवू. परत हे 10 गुणिला 3 बरोबर. 10 त्रिक 30 हे झाले तुमचे 30 झाले. नंतर काय येतं? बेरीज आहे. 7तून 5 गेल्यानंतर किती उरता? 2 उरता बरोबर. याचं उत्तर 32. सोपं वाटत असेल? फक्त यामध्ये आपण भागाकार मिक्स केलेला आहे. अगदी सोपे गणित आहे. लगेच पुढचं गणित सोडवा, तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे. याच लेवलचं पुढचं ऍडव्हान्स लेवलचं गणित तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे. पटापट सोडवा. तुम्ही हे सोडवा, मीही सोडवतो. ज्यांना जमलं नाही त्यांनी माझ्याकडे बघा, आणि ज्यांना जमत आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. बघा काय मित्रांनो, थोडंसं वेगळं गणित आहे म्हणून समजा, याच्यापेक्षा अजून वेगळं गणित पुढे देणार आहे. काय करायचं मित्रांनो? अगोदर भागाकार सोडवायचा आहे. तुम्हाला माहित आहे कसा भागाकार सोडवायचा? 15/5 किंवा सरळ तुम्ही सोडवू शकता, पण तुम्हाला कळणार नाही म्हणून आता शॉर्टकट पद्धत आपण घेऊया लवकर. ठीक आहे, पुढच्या उदाहरणामध्ये घेत राहू धीरे धीरे. ठीक आहे, आता काय मित्रांनो? 5 त्रिक 15 बरोबर. याचं उत्तर 3. अधिक काय? हे 19 आणि इकडे काय? गुणाकार
9 वजा 8 बरोबर कळतंय ना? बरोबर 9 त्रिक 27 पण वजा 27 येणार ना, लक्षात ठेवा वजा चिन्ह आहे म्हणून वजा 27. नंतर काय हे अधिक 19 आणि हे 8 कळतं. नंतर काय मित्रांनो हे बघा 19 आहे हा 27 वजा 27 मधून 19 गेले किती उरणार 8 उरणार आणि हे वजा 8 आहे मोठ्या संख्येचं चिन्ह आणि हे अधिक 8. मग वजा 8 आणि अधिक 8 किती उत्तर आहे याचं अगदी बरोबर 0. यायला लागलेले आहे तुम्हाला उदाहरणांचे उत्तर देता कारण आपण बेसिक पासून सुरुवात करत आहोत आणि धीरे धीरे ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपण जातो. ठीक आहे हे झालं. आता याच प्रकारातील पुढील उदाहरण पटापट सोडवा. याच प्रकारातील थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं गणित तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे. लवकरात लवकर सोडवा. तुम्हीही सोडवा मीही सोडवतो. ज्यांना जमत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा आणि उत्तर सोडवा. ठीक आहे बघा मित्रांनो याची मांडणी थोडीशी आता वेगळी करावं लागणार आहे आपल्याला समजून घ्यायचं म्हणून मी नेहमी सांगतो अगोदर समजून घ्या. नंतर व्हिडिओ काय 5 ते 10 सेकंदामध्ये आपल्या युट्यूबला अपलोड होऊन जातो. तुम्ही लगेच रिव्हिजन करू शकता. याची मांडणी थोडीशी वेगळी करायची कारण 4 ने 5 ला भागाकार जाणार नाहीये. कळालं 4 ने 5 ला भागाकार जाऊ शकत नाही म्हणजे ते पॉईंट मध्ये उत्तर घ्यावं लागेल 0 वगैरे घेऊन ते जाऊ शकतो पण साधं सोपं आता आपण बेसिक शिकत आहोत म्हणून लक्षात ठेवा. याची मांडणी कशी येणार मित्रांनो आता लक्षात घ्या 12 गुणिला 5. आता हे भागाकाराचं चिन्ह आहे ना तुम्हाला अगोदर 2 वेळेस का सोडून दाखवलं मी त्या प्रकारे कारण तुम्हाला पुढे कामात पडतं. मी प्रत्येक गोष्ट विचार करूनच तुमच्यासाठी बनवलेलं आहे. सगळं काही तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स शिकलं पाहिजे तुम्ही एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. याच प्रकारचे उदाहरण आपल्या नोट्स मध्ये सुद्धा आहे. तुमच्याकडे नोट्स आहेत मित्रांनो. काय मित्रांनो नंतर हे भागाकारला येईल ना 4 म्हणून हे 4ची मांडणी अशी होईल. कळलं. त्यानंतर हे काय आहे पुढचं जसं तसं मांडायचं. इथं मांडा किंवा इथं मांडायचं. ठीक आहे 3 अधिक 5 कळालं मित्रांनो इथपर्यंत. या टॉपिक मध्ये हा टॉपिक अगोदर या कारणास्तव घेतलेला आहे कारण अशा प्रकारचे लेखी उदाहरणं तुम्ही कशा प्रकारे शॉर्टकट मध्ये सोडवू शकता. भरपूरसे विद्यार्थी मला मेसेज करतात की सर कठीण लेवल घ्या पण लक्षात घ्या अगोदर सोपे लेवल घेतल्याशिवाय तुम्हाला कठीण उदाहरणं सोडवता येणार नाही. अगोदर आपल्याला सोपंच घ्यावं लागेल नंतर आपण कठीणकडे वळतोच ना धीरे धीरे कारण आपल्याला एकट्याला पुढे जायचं आणि आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचंय. कळलं. लक्षात घ्या. आता हे झालं इथपर्यंत. या इथपर्यंत तुम्ही पोहोचले म्हणजे तुमचं उत्तर निघतं मित्रांनो. कसं हे बघा 12 गुणिला 5 भागिला 4 गुणिला 3 अधिक 5 कळालं तुम्हाला इथपर्यंत. नंतर हे कशा प्रकारे सोडवायचं बघा 4 1 4 4 त्रिक 12 नंतर यांचा गुणाकार करायचा. आता समजा भागाकार झालेला आहे इथपर्यंत तुम्हाला कळालं. आता परत याची मांडणी करून घेऊ आपण. ज्या विद्यार्थ्यांना कळणार नाही त्यांना अशा प्रकारे समजू शकतं. समजलं. आता कळालं असेल सर्वांना भागाकार निघून गेला आता फक्त गुणाकार उरलाय. ठीक आहे मग आता काय 5 त्रिक 15 गुणिला 3 हे 3 इथं आले मग काय 15 त्रिक 45 आणि अधिक 5 बरोबर काय मित्रांनो 50. अगदी योग्य उत्तर काय निघालेलं आहे तुमचं 50. बघा तुम्ही शिकवलेले आहात बेसिक टू ऍडव्हान्स आपण जात आहोत. याच लेवलचं एक मोठं गणित तुमच्या समोर देत आहे. प्रत्येकाने सोडवा वेळ लागू द्या लागला तर कारण आपण नवीन आहोत या सगळ्या काही शिकण्याकरिता. नंतर आपण ऍडव्हान्स लेवलकडे वळणारच आहोत. ठीक आहे लगेच सुरुवात करा. याच टॉपिक वरील ऍडव्हान्स लेवलचं गणित थोडंसं मोठं मांडलेलं आहे पण तुम्हाला सोडवता येणार आहे. पटापट सर्वांनी सोडवायचं आणि कमेंटमध्ये उत्तर द्यायचे आहे. मीही सोडवतो तुम्हीही सोडवा. पटापट मीही सोडवून दाखवतो. ज्यांना जमत नाही त्यांनी माझ्याकडे बघा. ज्यांना जमत आहे त्यांनी पटापट उत्तर द्या. याची मांडणी आदल्या गुणाकारा आणि भागाकाराच्या जे गणित घेतलं होतं आपण त्या प्रकारे करायची. कशी हे काय भागीला करायची पण पहिले मांडणी करून घ्यायची. कशी बघा 10 अधिक 5 गुणिला 15 आणि हे भागीला 5 बरोबर मित्रांनो. नंतर हे पुढील कारण इथे 2 ठिकाणी भागाकार दिलेला आहे. नंतर परत वजा 6 वजा 4 भागीला 2 गुणिला 2 कळालं इथपर्यंत. आता इथं काय आहे मित्रांनो बेरीज आणि वजाबाकी आहे म्हणून कसं होईल परत मांडतोय लक्षात घ्या 10
10 अधिक 5 गुणिला 15 भागिला 5 वजा 6 वजा 4 हे गुणिला 2 इथं पण मांडू शकता, म्हणून आपण इथं मांडून घेऊ. ठीक आहे, 2 हे 2. तुम्ही हे दोघं कट करू शकता. हे बघा, भागाकार आणि गुणाकार कट झाला. त्यानंतर 5 1 5, परत हे 5, म्हणजे इथं काय येणार, 1 येणार. कळालं? मग काय इथं 15 गुणिला 1 केल्यानंतर 15च उत्तर येईल ना. त्याचप्रमाणे मित्रांनो 10 अधिक येईल. आता इथं काय बेरीज चिन्ह आहे म्हणून अधिक 15. आता हे वजा 6 आणि वजा 4. कळालं? 2 2 कट झाले, हे 5 5 कट झालेले आहे. सोपं आहे. मग आता काय यांची त्यांची वजाबाकी करा. वजा बेरीज होते, वजाचं चिन्ह येईल, म्हणजेच 10 6 आणि 4 10. पण इकडे 15 आणि हे 10 10 कट होतील. बेरीज चिन्ह आहे, त्याचं चिन्ह दिलेलं नाही पण बेरीज आहे, ते तुम्हाला माहित आहे, तुम्हाला सांगितलं अगोदर. म्हणून काय मित्रांनो 10 अधिक 15 वजा 10 अधिक वजा कट होणार, उत्तर काय येणार याचं 15. अशाच प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप ऍडव्हान्स लेवलकडे जाणार आहोत आणि तुम्ही सुद्धा सोडवू शकता. बेसिक पासून जोपर्यंत तुमचा पाया पक्का होणार नाही तोपर्यंत तुम्ही ऍडव्हान्स लेवलपर्यंत पोहोचणार नाही मित्रांनो. उद्या यामध्ये आपण कंस ऍड करू, समजलं ना? कंस ऍड करू आपण यामध्ये उद्या चालून. अशा प्रकारचे तुम्हाला वाटेल त्या प्रकारे आपण कंस त्यामध्ये धीरे धीरे ऍड करू. बेसिक टू ऍडव्हान्स लेवलपर्यंत जाऊ. निश्चिंत राहा, तुम्हाला सर्व काही येणार आहे. येणाऱ्या भरतीपर्यंत तुमचा पेपर आरामशीर आपण सांगितलं होतं, गॅरंटी दिली होती 90+ करून देण्याची. पण काही दिवसातच तुम्ही पेपर इतक्या भारी प्रकारे काढायला लागलेले आहे की काही विद्यार्थ्यांचे ज्यांचे पेपर फक्त 40-45 होते, कॉल करायचे. तुम्ही मला कधीही कॉल करून विचारू शकता, सर माझा स्कोर वाढत नाही, काय करू, काय असं काही तुम्हाला ज्या मनामध्ये प्रश्न असेल तुम्ही डायरेक्ट मला कॉल करा. मी डायरेक्ट तुमच्याशी कनेक्ट असतो मित्रांनो. 90+ आपला टार्गेट होता 90+ करून देण्याचा, पण काही विद्यार्थी काही दिवसातच त्याच्यापेक्षा पुढे गेलेला आहे. 92 98 94 96 पर्यंत पोहोचलेले आहात. तुम्ही सुद्धा पोहोचू शकता. आणि हो, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, जिथे तुम्हाला सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे. काय मिळणार? दररोजचे लाईव्ह लेक्चर, त्याचबरोबर दररोज सकाळी 9 वाजेला टेस्ट सिरीज. कोणती टेस्ट सिरीज? 1998 ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार कशा प्रकारे तुम्ही अगदी मोफत मिळवू शकता, सर्व काही लक्षात घ्या. हे बघा, हे स्क्रीनवरती काय दिसत आहे, हे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल आहे. याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच पाठवायचं आहे. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमचा टाइम मॅनेजमेंट सुद्धा सुधारणार आहे. कारण ते डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आहे, जिथे तुम्हाला वरती टायमिंग चालू असतो आणि सर्व काही तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असतं. जेव्हा तुम्ही पेपर सबमिट करता तेव्हा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतं की किती वेळ लागलेला आहे तुम्हाला, आणि त्याचबरोबर कोणत्या प्रश्नाचं योग्य उत्तर तो कोणतं चुकलेलं आहे तुमचं, हे सर्व काही दिसणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क सुद्धा दिसणार. लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया काही क्षणातच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तोपर्यंत नमस्कार.